हॅलो मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझी आजची पोझिशन दाखवणार आहे। तर सुरुवातीला अगर तुम्ही माझा प्रॉफिट बघत असाल तर 5700चा प्रॉफिट झाला आणि माझा एक सिंगल माझा एसएल गेलेला पहिला सुरुवातीला 1200 रुपयाच्या आसपासचा एसएल गेला। तर जसं मग दुसऱ्या एंट्रीला माझा जसं 5700चा मला नेट प्रॉफिट दिसलं, मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली। तर तुम्हाला मी माझी एक्झॅक्ट एंट्री दाखवतो मी कुठे घेतली ती। माझी एक्झॅक्ट एंट्री जसं फ्रायडेचा जसा लो ब्रेक केला मी माझी एंट्री घेतली। ओके, सुरुवातीला मी एंट्री घ्यायला तयार नव्हतो कारण मला मार्केटात थोडंसं साईडवेज वाटत होतं, कारण मार्केटने गॅप ओपन केलं त्याच्यामुळे मार्केट हे कंटिन्यू एक तास साईडवेज गेलं, त्यामुळे माझ्यासाठी मार्केट हे कम्प्लिटली साईडवेज होतं। त्यामुळे मी आता ऑप्शन बाईंग नाही केलं। तर जसं ऑप्शन सेलिंगसाठी जो फ्रायडेचा जो लो आहे तो ब्रेक केला, मी माझी एक्झिट घेतली। इकडे येईपर्यंत मला 2200 रुपयाच्या आसपास प्रॉफिट पण दिसला, पण मी माझा एसएल हा कॉस्ट टू कॉस्ट नाही केला, कारण त्याचं रिझन काय असतं, जेव्हा विक्स आपला हाय असतं, जेव्हा मार्केट खाली पडतं विक्स वाढतं आणि जेव्हा विक्स वाढतं तेव्हा मार्केट हे वॉलेटाईल होतं, त्यामुळे आपलं एक ट्रेलिंग एसएल जायचे चान्सेस खूप जास्त असतात। त्यामुळे मी माझा एसएलला ट्रेल नाही केला, मी फक्त फिक्स केलं। मला 1000 रुपयाच्या आसपास प्रॉफिट लॉस दिसला तर मी माझी पोझिशन स्क्वेअर ऑफ करीन आणि 7000च्या आसपास मला प्रॉफिट दिसलं मी पोझिशन आहे ती बुक करीन। ठीक आहे, माझा पहिला एसएल गेला तर मग माझा टार्गेट 6000 रुपये झालं आणि जसं माझं इथे आल्यावरती जसं मार्केट इकडे गेलं एक्झिट करेपर्यंत मला 1200 रुपयाचा लॉस झाला। ओके, कारण मी मार्केटवरती नाही लावलेलं, जसं 1000 दिसलं मी एक्झिट करायला गेलो, इकडे मुवमेंट एकदम क्विक होती त्यामुळे मला 1200 रुपयाच्या आसपासचा लॉस झाला आणि लगेच इमिजिएट काही मिनटामध्ये ते मार्केटने परत रिव्हर्स केलं। ओके, जसं रिव्हर्स केलं मी माझी परत एंट्री घेतली आणि इकडच्या आसपास मी माझी पोझिशन आहे ती स्क्वेअर ऑफ केली। ओके, म्हणजे टोटल मला 7000 प्रॉफिट झालं, 1200 रुपयाचा लॉस झाला आणि मग टोटल बघत असेल तर मला ते मग तेवढा प्रॉफिट झाला टोटल 5719 रुपयाचा। आणि उद्याचं मी तुम्हाला सांगतो, आता बघा तुम्ही ऑलमोस्ट अगर बघत असाल तर 2 आठवड्यापासून एक प्रॉफिट चांगला मिळतं। तर उद्यापासून मी थोडीशी रिस्क कमी घेणार, कारण ऑलरेडी प्रॉफिट इथे मिळाला आहे, इकडे मिळालं, 2 दिवसापूर्वी अजून पण मिळालं। त्यामुळे मी काय करणार, मी आता एसएल जरा छोटे ठेवणार आहे, जेणेकरून समजा मार्केटला आता जायचं असेल तर तो लगेच जाईल, नाही जायचं असेल तर तो साईडवेज करून माझे छोटे छोटे एसएल घेईल। तर त्यामुळे मी ते छोटे एसएलमध्ये ना जास्तीत जास्त 600 रुपयाच्या आसपास मी माझा एसएल ठेवीन एका लॉटवरती आणि तसे मॅक्झिमम दोनदाच एंट्री घेईल। मी मार्केटला ऑफसाईडला मी एंट्रीच घेणार नाही, ऑफसाईडला माझी एंट्री या लेवलच्या वरती जाईल, पण अगर जोपर्यंत ह्याच्या खालीच मार्केट राहते तोपर्यंत मी फक्त आणि फक्त डाऊन साईडचाच ट्रेड घेणार आहे। ओके, फक्त माझी रिस्क थोडी कमी असेल कारण मला एक इनफ प्रॉफिट मिळालं ह्या 2 आठवड्यामध्ये, तर मी ते प्रॉफिट आहे ना ते हळू वाचवणार। म्हणजे जेव्हा मला कन्फर्म वाटत असेल, काही चान्सेस वाटत असेल की मार्केट एक बऱ्यापैकी खाली पडू शकतं, तर मी त्याच्यामध्ये मी मग बिंदास एंट्री घेईन। आणि अगर तुम्ही बघत असाल, अगर तुम्ही ओपन हिस्ट्रीमध्ये बघाल, अगर तुम्ही ऑर्डर बुकमध्ये बघाल तर पहिला माझा 50,600चा तुम्ही कॉल बघत असाल तर मी 900 रुपयाच्या प्रीमियमने सेल केला। मी एकदम डीप इन द मनीमध्ये सेल केलं, कारण मला वाटत होतं की मार्केट पडलं तर एकदम जोरदार खाली पडू शकतं, त्या हिशोबाने मी एंट्री घेतलेली आणि त्याच्याबरोबर आपला एक चांगला प्रॉफिटसुद्धा झाला। ओके, आणि मी काल ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला चॅलेंजचा, पण तो मी ऑप्शन बाईंगचा चॅलेंजचा विचार करत होतो, 10,000चे 30,000चं पर्यंत आपण कसेपर्यंत पोचू शकतो, हा माझा चॅलेंजचा प्लॅनिंग चालू होता। बघूया, अजून नक्की नाही, अगर होत असेल तर मी ते चॅलेंज पण घ्यायला तयार आहे, पण अजून नक्की नाही, कारण त्या स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगतो काही डिसॲडव्हान्टेजसुद्धा आहेत की त्याच्यामध्ये मार्केट त्याची ॲक्युरेसी खूप चांगली आहे। ज्या स्ट्रॅटेजीची ॲक्युरेसी जास्त असते त्याच्यामध्ये प्रॉफिट हा खूप म्हणजे प्रॉफिट एक डिसेंट असतो, पण ज्याची ॲक्युरेसी कमी असते त्याचा एक प्रॉफिटही जास्त असतो। जशी माझी ऑप्शन सेलिंगची ॲक्युरेसी ही 40 ते 50% आहे। ओके, पण ज्यावेळी प्रॉफिट देतं त्यावेळी एवढं मोठं प्रॉफिट देतं की आपले पहिलेचे जे लॉस आहे ते सगळे कवर करून आपल्याला प्रॉफिटमध्ये घेऊन जातं। ठीक आहे, त्यामुळे मी ही कमी ॲक्युरेसीची स्ट्रॅटेजी घेऊन जाऊ की माझी हाय ॲक्युरेसीची स्ट्रॅटेजी घेऊन मी ऑप्शन बाईंग करू ह्याच्यावरती अजून प्लॅनिंग चालू आहे। अगर ते कन्फर्म होत असेल तर मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगेन। ऑलरेडी काल व्हिडिओ पण बनवलेला, पाठवलेला पण, आणि ऑलमोस्ट मी लगेच तो डिलीट पण केला आणि तरी पण 2-1 लोकांनी बघितलासुद्धा आहे तो सबस्क्रायबरने। तर ठीक आहे, त्याच्यावरती अजून नक्की काय ना काय असेल तर मी तुम्हाला कमेंट करून सांगेन, आणि ह्या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला तुम्ही सबस्क्राईबसुद्धा करू शकता। धन्यवाद।